आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. हे काय करताय तुम्ही? अहो कोण आहे ती लोक आणि घरात काय घुसालीत? आम्हाला तोंडवर करून काय विचारत फुटाने? या तुझ्या नवऱ्याला विचार. घरात घुसून तुम्ही आम्हाला त्रास देताय म्हणून पोलीस कंप्लेंट करेन तुमची. मग तुम्हाला कळेल आम्ही कोण आहोत, आमची काय ओळख आहे, काय पोच आहे ते. ए बाई, तुझी पावर घाल चुलीत. मीच पोलिसांना बोलवतो. या तुझ्या नवऱ्याने आमच्याकडनं पैसे घेतलेत ना, ते परत दिले नाही म्हणून ह्याच्यावर दावा ठोकतो. घेतले असतील की पैसे देतील ते परत. कुठे पळून चाललेतोय? पर म्हणून तुमची दादागिरी सहन नाही करणार. वाह, चोराच्या उलट्या बोंबा. हा आमचे पैसे परत देणार. आम्हाला समजा ठाऊक आहे तुम्हाला घरातून हाकलून लावले आणि कामावरनं बी काढून टाकले. मग कसं देणार आमचे पैसे? हे बघा तुमचा काहीतरी गैरसमज झालाय. नाही म्हणजे कसं आहे, मार्केटमध्ये ज्या अफवा आहेत का नाही त्या ऐकून त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवू नका. ते सगळं खोटं आहे. आम्ही कुठं काही पळून गेलो नाही. हे घर आमचंच आहे. फक्त हवा पलट करण्यासाठी आम्ही इकडे आलो होतो. तर बघा ना किती पसारा पडलाय, किती धूळ आहे, म्हणून आम्ही साफसफाई करत होतो. काय सांगतोय मी तुम्हाला. नाही तुम्ही टेन्शन घेऊ नका. मी आहे ना वाड्यात जाणार आहे लगेचच आणि तुमचं पैसे पण लवकरच देणार आहे. त्यामुळं काळजी घेऊ नका तुम्ही. हे बघा, तुमच्या बोलण्यावर माझा विश्वास नाही, पण सूर्यवंशी वाड्याचा तुमचा संबंध आहे म्हणून मी इथून जातो. आणि 15 दिवसात सगळा हिशोब क्लिअर करायचा. काय? नाही 15 नाही, 14 दिवसात तुम्हाला पैसे मिळतील. टेन्शन घेऊ नका. जा तुम्ही. चला रे. बरोबर. अगं ह्या सगळ्याला कसं तोंड देणार आहेस आता तू? हाय का पाय का आपल्याकडं? सांग तू. आता काय बाय सांगून ह्यासने आपण पळवून लावलंय, पण ही लय दिवस नाही चालायचं. मला तर लय भ्या वाटायला लागले. उर्वशी, मी काय म्हणतो, आपण ऐक नाही लवकरात लवकर वाड्यावर जाणं हेच आपल्या हिताचं आहे. अगं अक्षरा छोटी, मला हात सोडा माझा. खूप पर्क केलेत तुम्ही मला. स्वतःपेक्षा जास्त विश्वास ठेवला तुम्ही तुमच्यावर. होय, माहिती आहे मला. आणि त्याच विश्वासापायी मी आणि मामाला शोधलं आहे बघ. आता मी स्वतः जाऊन त्यांच्याशी बोलून त्यांना घरला घेऊन येणार आहे. अक्षरा, आता समज तुझ्या मनासारखं होणार आहे. त्यामुळे तू आहे ना काय बी काळजी करू नकोस. आणि डोसक्यात राग घालून घेतलास ना, तो आधी काढून टाक. खूप मोठा विश्वासघात केलाय तुम्ही माझा. काही झालं ना तरी मला तुमच्याशी लग्नच करायचं नाहीये. अगं अक्षरा काय बोलायलीस तू? लगीन करणार नाही म्हणजे? आणि विश्वासघात? मी केव्हा विश्वासघात केला? अगं अक्षरा, मी असं काय बी केलं नाही बघ. मलाही तसंच वाटलं होतं, पण तसं नाही वागलात तुम्ही. अगं नाही ग अक्षरा, आणि काय वागलोय मी असं? हे बघ तुझा काहीतरी गैरसमज झाला असेल. मला सांग, तुझ्या डोसक्यात नेमकं काय चालू आहे? शरू आणि अश्विनच्या नात्याबद्दल तुम्हाला माहिती आहे? शरूवर आणि अश्विन त्यांचं काय झालं? अगं अक्षरा, मी आता तुझ्या समोरनं मामीला शोधून आलो की नाही, मग मला कसं ठाव असणार आहे? मी इतकं सगळं बोलू नये यावर पांघरूनच घालता हो तुम्ही. अगं नाही ग, मी पांघरून वगैरे काय घालत नाही आहे. माझी शपथ घेऊन सांगा, त्या दोघांमध्ये काय चाललंय हे तुम्हाला माहित नव्हतं? होय, माहित होतं मला. बरं ग, घरच्या या वातावरणात ती दोघं अडकायला नको ना, म्हणून मी काय बोललो नाही बघ. अहो तुम्ही मला तरी सांगायला हवं होतं ना. अगं अक्षरा, आधीच तुला लई टेन्शन आहे, त्यात हे कुठे सांगू? हे समजा प्रकरण मिटल्यावर मी तुला सांगणारच होतो.
तुमच्या लक्षात येत आहे का? इथे मी फक्त तुमच्याशी लग्न करणार म्हटलं तर किती लोकांचे टोमणे ऐकायला लागले, घरात किती तमाशा झाला, घर फुटलं. आणि आता शरू ही या घरात याची स्वप्न बघतीये म्हटल्यावर परिस्थिती किती भयंकर होईल. हे बघा, आम्ही गरीब आहोत आणि सूर्यवंशी घराण्यासारख्या मोठ्या घराण्यात आमचं नातं जोडलं जातंय म्हटल्यानंतर लोक किती तर्कवितर्क करतील हे तुमच्या लक्षात कसं नाही आलं? दोघी बहिणी एकाच घरात येणार म्हटल्यावर त्याचे परिणाम काय होतील याचा विचार केलात का तुम्ही? मला अश्विन विषयी काहीच प्रॉब्लेम नाहीये, तो खूप चांगला मुलगा आहे. पण त्याचे आई वडील ते कसे आहेत हे तुम्हाला माहितीये ना चांगलं. शरूला त्यांनी नाही पसंत केलं तर पुन्हा घरात वादविवाद, मतभेद हे जर झाले तर त्याला जबाबदार कोण? अगं अक्षरा, आत्ताच काय इतकं टेन्शन घेतीयस? अश्विन हुशार आहे, तो घेईल समजा सावरून. आणि आपण बी आहे की, आपण समजू घरच्यासनी, आपण बी प्रयत्न करूया ना. माझ्यात आता लढायची ताकद नाहीये, थकले मी. लढायची ताकद नाही का? अंचंडी बनून कुठं निघाली आहेस? आता हे समजे उद्योग बंद करा. माझी सून होणार आहेस ना? मग ही लढाई बिडाई बास झाली. आता तुमचं लग्न होणार आहे ना, मग त्याचा विचार करा. सुंदर, ये जरा इकडे. हे धर. अक्षरा, मॅडम हे काय करताय? तू ऐक माझं, ये इकडे बघू. हा सूर्यवंशी घराण्याचा मानाचा साज आहे आणि हे पिढ्यानं पिढ्या चालत आलेलं स्त्रीधन. आता तू सून होणार आहेस ना या घरची. किती शोभून दिसतोय तुला हा साज. आता सूर्यवंशी घराण्याची सून शोभती आहेस खरी. या दोघं जोडीनं देवी आईचा आशीर्वाद घ्या.